कि आने वाले दिनों में उनके ऊपर जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का जो पकड़ो, उनके विचारों का पकड़ा है, उसके माध्यम से उन्होंने समाज सेवा में खुद को तल्लीन कर लेना चाहिए। और क्यों कह रहे हैं, वो बाबा साहब का इतना इम्पैक्ट हुआ था कि गुंडा मांगने वाले को या जात पात वालों के लिए मैं बहुत बुरी तरीके से उनको गाली देता था, तो इतना बाबा साहब का मेरे स्पर्श हुआ है, बहुत पवित्र हो गया हूँ मैं। और आपने बाबा साहब को समझा, बाबा साहब को प्रैक्टिकल देखा, बाबा साहब को उसके फीलिंग को देखा और महसूस किया, इसीलिए आप इस पद पर गए। और इसीलिए पूरे भूमिका के साथ बाबा साहब आंबेडकरी विचार, ज्येष्ठ विचारवंत होने के नाते हर जगह बाबा साहब को रखने का प्रयास करते हैं। ज्या काही आपल्या समोर संकट आहेत, जे काही समस्या आहेत, त्यांना कालच्या विचारांचा, कालच्या अनुभवांची शिदोरी घेऊन उद्याच्या उज्ज्वल भवितव्याकडे जाण्याचा मार्ग जो आहे हा सर्व शिक्षण संस्थांमधून जातो। आणि त्या प्रियंबल पार्कचं काम जेव्हा होईल तेव्हा भारतात एक अद्वितीय प्रकारचं बाबासाहेब स्मारक त्या ठिकाणी निर्माण होईल, त्याचं श्रेय डॉक्टर मेश्राम यांना जातं, हे नमूद करताना मला फार आनंद वाटतो। किती संकट आली, परंतु एक वेळ अशी असते की ज्यावेळेस तुम्हाला धाडसानं आणि धीरानं उभं राहावं लागतं, कारण तिथे तुम्ही एक व्यक्ती म्हणून उभे राहत नाही, तिथे तुम्ही एक समाजाचं प्रतिनिधी म्हणून उभं राहत असता। आणि म्हणून मी जेव्हा त्या पदाची इंटरव्ह्यू द्यायला गेलो तेव्हा एक व्यक्ती म्हणून नव्हे तर एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून गेलो आणि तिथे आपलं मेरिट दाखवणं फार आवश्यक होतं। या देशाची राज्यघटना लिहिण्याचं बौद्धिक सामर्थ्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होतं, म्हणून त्यांना ती जबाबदारी देण्यात आली। स्वागतम, शुभ स्वागतम। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे भूतपूर्व कुलसचिव, समाज कार्य महाविद्यालय कामठीचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत आदरणीय डॉक्टर पूरनचंद्र मेश्राम यांच्या 64वी पूर्तीनिमित्त त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या सोहळ्याला उपस्थित झालेले सर्व मान्यवर अतिथी आणि आपण सर्व त्यांचे चाहते, या सर्वांचं मी डॉक्टर राष्ट्रपाल मेश्राम मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्राला ख्यातकीर्त असलेले आंबेडकरी चळवळीतील एक अत्यंत पोलादी व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर पूरनचंद्र मेश्राम यांचा नावलौकिक आहे। डॉक्टर पूरनचंद्र मेश्राम हे मागील 41 वर्षांपासून विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व धर्माच्या क्षेत्रामध्ये धडाडीने कार्य करीत आहेत। विद्यापीठीय पातळीवरील त्यांची प्रदीर्घ काळ त्यांनी दिलेली प्रशासकीय सेवा व या सेवेसोबतच त्यांनी केलेली समाजसेवा आपल्या सर्वांसाठी अत्यंत भूषणावह ठरलेली आहे। झुंजार विद्यार्थी नेता, प्रभावी वक्ता, उत्तम वादविवादपटू, कुशल संघटक व बाणेदार आंबेडकरी कार्यकर्ता, दुःखितांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे जननायक, क्रांतिकारी पैंथर, अशी त्यांची विविधांगी ओळख आपल्या सर्वांनाच आहे। पर मेरा सर से परिचय जो है वो लगभग 18 साल पुराना है। जब मैंने कॉलेज में नौकरी के लिए अप्लाई किया, उससे पहले भी सर जब सहायक कुलसचिव थे तब मैं एक बार उनके ऑफिस गई थी और उनका प्रशासन देख के मैं बड़ी इम्प्रेस हुई थी कि उनके ऑफिस में कोई भी चाय पीने नहीं जाता था, चाय जगह पे आती थी। सो जो वेस्टेज ऑफ टाइम है, जो गवर्नमेंट का पैसा वेस्ट होता है, क्योंकि आप सभी को मालूम है गवर्नमेंट ऑफिस में चाय पीने जाने और आने में बहुत समय वेस्ट होता है। तो मुझे याद है ये बात शायद 2005 या 6 की है, और जब मैं सर के ऑफिस में गई और मैंने ये देखा तो कि वहाँ पर तो मतलब लोग चाय पीने उठते ही नहीं है, बल्कि चाय आती है टेबल पे सर्व होती है, सब अपना अपना काम करते रहते हैं। तब मैं सर को उतने अच्छे से नहीं जानती थी, बट
बट जब मैंने कॉलेज में अप्लाई किया और सर से मेरा परिचय हुआ तो मुझे पता चला कि सर तो मतलब ना सिर्फ एक कुशल प्रशासक हैं बल्कि सर एक बहुत नॉलेजेबल पर्सन है। आप सभी जानते हैं कि सर भी एक साधारण परिवार से हैं, डॉक्टर पूरनचंद्र मिश्रा, जिन्होंने एक साधारण परिस्थिती में साधारण घर में जन्म लिया, लेकिन पण त्यांनी आपली जी इच्छा शक्ती ते आज म्हणजे ते जेव्हा ते सर प्रत्येक वेळी म्हणतात की ते डेली वेजेसवर लागले होते युनिव्हर्सिटीमध्ये, पण त्या डेली वेजेस पासून त्यांनी एक जे प्रवास सुरू केला त्यामध्ये आपली जिद्दीने म्हणा किंवा आपली संकल्प शक्तीने म्हणा सरांनी एक सर्वोच्च पद प्राप्त केला आणि तो होता कुलसचिव। कोणत्याही विद्यापीठमध्ये कुलसचिवच्या पद एक हेडेक वाला पद असते, पण सरांच्या काळामध्ये आम्ही बघितलं की प्रत्येक गोष्टी सुरळीत रीतीने होत होती। समाज के लिए जो काम किए हैं उसमें जो एक मुख्य काम है वो हमारे समाजकार्य महाविद्यालय की स्थापना। जेव्हा आमचे कामगी बेल्टमध्ये कोणताही समाजकार्य महाविद्यालय किंवा व्यावसायिक शिक्षण द्यायसाठी कोणताही महाविद्यालय न होता तेव्हा आमच्या महाविद्यालयाला जेव्हा परवानगी मिळाली तेव्हा सरांच्या असं दूरदृष्टीने सरांनी विचार केला की जे समाजकार्य शिक्षण घ्यायसाठी लोक किंवा जे मुले आहेत ते खूप दूर दूर जातात आणि त्यांना फीस वगैरे पण खूप जास्त भरावी लागते, तर तेव्हा सरांनी खूप कमी म्हणजे ते जे काही नॉमिनल फीस आहे आणि प्रथम वर्ष वगैरे मध्ये आम्ही निःशुल्क प्रवेश देतात, तर सरांनी ते कॉलेज सुरू केला आणि जवळपास म्हणजे ते आपलं रामटेक पारशिवनी डेव्हलपर पर्यंतचे मुले, इवन समटाइम्स वी हैव स्टूडेंट्स फ्रॉम मध्य प्रदेश ऑल्सो, हमारे पास छिंदवाड़ा बालाघाट बैतूल से भी बच्चे आते रहे। और अभी भी जो कॉलेज का एक नाम है वो इसलिए है कि सर का स्वप्न पूरा करने की दृष्टि से हम लोग उसको काम कर रहे हैं उसमें, और हम चाहते हैं कि बच्चों को अच्छे से अच्छे गुणवत्ता शिक्षण दें। पूरनचंद्र मिश्रा साहेबांचा आज वाढदिवस, 64वा वाढदिवस। खरं म्हणजे माझी पण त्यांची मैत्री किंवा ते माझे मार्गदर्शक म्हणून जवळजवळ 24 वर्ष जुना माझा परिचय आहे। सन 2000 मध्ये पहिल्यांदा मी विद्यापीठामध्ये सगळे सदस्य म्हणून पदवीधरमधून निवडून आलो होतो आणि पदवीधराचा टॅग पण मला तेव्हापासूनच लागला। दोनदा मी पदवीधर मतदारसंघामध्ये विद्यापीठामध्ये सगळे सदस्य म्हणून निवडून आलो आणि कालांतराने डिसेंबर 2020 मध्ये मला याच पदवीधर मतदारसंघामध्ये विधान परिषदमध्ये जाण्याचा त्या ठिकाणी मला संधी मिळाली आणि या विद्यापीठाच्या या राजकारणामध्ये आणि त्या ठिकाणी काम करताना जो सहवास आम्हाला पूरनचंद्र मिश्रा सरांचा लागला त्याच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांचा फायदा झाला। खरं म्हणजे आज या पाहुण्यांच्या पंक्तीमध्ये आणखी एक नाव पाहिजे होतं, डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा सर, परंतु ते अमेरिकेमध्ये असल्यामुळे आणि ते 23 तारखेला येणार असल्यामुळे, नाहीतर वेदप्रकाश सर नागपूरला आहे आणि पूरण सरांच्या कार्यक्रमाला येणार नाही असं कधी शक्य नाही। परंतु मी सुद्धा नंतर रुबीना मॅडमने मला फोन केला की पूरण सरांचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, तर मला हे अंडरस्टूड होतं की वेदप्रकाश मिश्रा सर सुद्धा येणार आहे, परंतु नंतर मी माहिती घेतली तर ते अमेरिकेला आहे आणि 23 तारखेला येणार आहे। आणि वेदप्रकाश मिश्रा सरांच्या तालमीमध्ये खरं म्हणजे आम्ही सर्वजण तयार होतो असं म्हटलं तर वावगं होणार नाही। आणि खरं म्हणजे आम्ही सुद्धा राजकारणामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी दशेमध्ये काम करताना प्रकाश भाऊच्या सोबत अनेक वेळा आंदोलन आणि अनेक मोर्चांना सोबत जाताना त्या काळामध्ये आम्ही अहेर साहेबांना सुद्धा जवळून पाहिलं। अहेर साहेबांची आणि माझ्या वडिलांची अत्यंत जवळची मैत्री, त्यांना आम्ही काका म्हणायचो, परंतु आमचा तसा संबंध नव्हता कारण एक दुरावा त्यांच्याशी होता। परंतु ते सुद्धा नागपूर विद्यापीठाचे रजिस्ट्रार म्हणून त्यांचा जो आवाज होता, त्यांचा जो दरारा होता तो फार कमी लोकांचा होता। नंतरच्या काळामध्ये बाराटे साहेब त्या ठिकाणी रजिस्ट्रार झाले आणि या सर्व पंक्तीमध्ये अतिशय चांगला कुशल प्रशासक म्हणून जर नागपूर विद्यापीठाला कुठलं नाव मिळालं असेल तर ते पूरण सरांचं त्या ठिकाणी मिळालं। आणि त्याची सुद्धा ती जी काही झेप होती ती काही साधी झेप नव्हती। एक डेली वेजेस मधून स्वतःच्या जीवनाची सुरुवात नागपूर विद्यापीठामध्ये सुरुवात करताना मग त्या ठिकाणी ज्युनियर क्लर्क, सिनियर क्लर्क, सुपरिटेंडंट, नंतर मग रजिस्ट्रार पदापर्यंत पोहोचणं हे काही सोपं काम निश्चितपणे नव्हतं। अलीकडच्या काळामध्ये 2016 मध्ये महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट 2016 आला। या तिन्ही कायद्याचं ज्ञान ज्यांना आहे असे विद्यापीठ स्तरावर काम करणारे अत्यंत बोटावर बोलता इतके, हातावर बोलता इतके लोक होते, त्यापैकी एक म्हणजे पूरण सर होते।
आणि मग आम्ही काम करताना त्यांच्याशी आमची ज्या पद्धतीची मैत्री होती की आम्ही एकाच त्या ठिकाणी ग्रुपमध्ये काम करायचो, त्याच्यामुळे आम्हाला कुठलाही प्रश्न राहिला की आम्ही पुरण सरांच्या केबिनमध्ये जायचो, त्यांच्याशी विचार विमर्श करायचो की आता काय करायचं. कारण सिनेटच्या मीटिंग मध्ये किंवा व्यवस्थापन परिषदेच्या मीटिंग मध्ये बसताना अनेक वेळा ते ग्रुप बाकी चालते आणि मग ते राजकारण चालते. एखाद्या त्या ठिकाणी प्रश्न ठेवल्यानंतर मग तो प्रश्न आमचा ऐकला जाईल की नाही, ठराव आमचा ऐकला जाईल की नाही, या अशा अनेक प्रकारच्या भानगडी त्या विद्यापीठाच्या राजकारणाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. परंतु त्या ठिकाणी पुरणसर खंबीरपणे आमच्या सगळ्यांच्या पाठीशी होते आणि त्याचा आम्हाला आणि त्या संपूर्ण पॅनलला सुद्धा फायदा झाला. अशा पद्धतीचं काम पुरण मेश्राम सरांचं त्या ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे. आणि दलित चळवळीचा एक कार्यकर्ता, एक नेता या नात्यानं त्यांना जे आंबेडकरी स्टडीज मधला जो काही त्यांचा अभ्यास आहे त्याचा उपयोग येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजाला अधिकपणे प्रभावीपणे व्हावा, अशा पद्धतीचं त्यांना त्या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. बाबासाहेबांचा स्पर्श झालेला मला वाटतं एवढ्यात कोणी नसेल पूर्वी. आपण जोराने टाळ्या वाढून मला आशीर्वाद. 14-15 वर्षाचा होतो आणि बाबासाहेब भंडाऱ्याचे इलेक्शन करता कामठीवरून जात होते. मी कामठीचा राहणार आहे आणि ॲडव्होकेट कुंभारे साहेब वगैरे ते आमचे खास मित्र. माझं 89 वर्ष असल्यामुळं त्याचा मला फायदा असा झाला की 14-15 वर्षाचा असताना बाबासाहेब कारणी भंडाऱ्याकडे जात होते आणि आणायचं त्यांनी ते कोणता स्तंभ आहे मॅडम, जयस्तंभ के पास बाबासाहेबांनी गाडी रोखली. आणि बाबासाहेब किती साधे होते तुम्हाला कोणाला कल्पना करता नाही. मागच्या सीटवर बसले आणि असा हात काढून कोणी या. आता मी 14-15 वर्षात होतो, वर्तमानपत्र नेहमी वाचत होतो. बाबासाहेबांची माझ्यावर चांगला इम्पॅक्ट होता. मी गेलो आणि बाबासाहेबांची हात मिळवले मी, म्हणजे त्यांच्या स्पर्शाने मी पवित्र झालेला आहे. आणि त्यांचा इम्पॅक्ट असा होता. फक्त एक उदाहरण सांगेल आणि माझं संपलं, कारण पुष्कळ माझं लग्न जेव्हा 28-29 वर्षाच्या वयात झालं तर मी 2 कंडिशन माझ्या लग्नात ठेवलं होतं. मी तेली जातीचा जरी होतो, सांगितलं होतं की कोणताही तेली चालेल. मला पहिले सबकास्ट तोडायची होती आणि त्यानंतर कास्ट. तर मग तेल्यामध्ये विचारतात काय तुम्ही 1 बैल 2 बैल काय, मी म्हणायचं 9 बैल, नो बैल. तू कोणी म्हणायचं 9 बैल का, म्हणलं 9 बैल आहे तुला 9 बैल. आणि काय सांगितलं तर कोणत्याही तेलाची पोळी सांगा, मात्र ती MSc झालीच पाहिजे, त्याच्या खाली चालणार नाही. 60 वर्षापूर्वी मॅडम लड़के नहीं पढ़ते थे तो लड़कियां तो मिलना मुश्किल था, लेकिन वो वहां से सब चलता है कारोबार. तो हमको MA फर्स्ट क्लास लड़की मिली, भलती सबकास्ट की थी, भले तेली की थी. दूसरी कंडीशन मेरी भयानक थी. मैंने बोला वो घोड़ा बाजा बारा कुछ भी नहीं आएगा. कितना 60 साल पहले ख्याल में रखी. तेली जाति का एक आदमी 25 कप चाय और 2 हार और मंदिर में शादी होगी. और वो 60 साल पहले मैंने ना घोड़ा देखा, ना बाजा देखा, ना बारात देखा. और प्रकाश साहब आज भी मेरी शादी की फोटो तक नहीं है, इतनी सिंपल मैरिज हुई. आज भी मेरे पास मेरे ससुराल की अंगूठी बोलो या तो कुछ भी नहीं है, क्योंकि मेरे को बाबा साहब का इतना इम्पैक्ट हुआ था कि हुंडा मांगने वाले को या जात पात वालों के लिए मैं बहुत बुरी तरीके से उनको गाली देता था, बोल चले. तो इतना बाबा साहब का मेरे स्पर्श हुआ है, बहुत पवित्र हो गया हूँ मैं. और बाबा साहब का इम्पैक्ट का मैंने एक उदाहरण दिया, बाकी भी बाबा साहब की जो लिगेसी है कोशिश कर रहे हैं हम हमारे पूरन जी जैसे दोस्त होने के साथ साथ. और मैं भी जिम्मेदारी से यहाँ कह सकता हूँ कि बाबा साहब की जो भी लिगेसी है उसको आगे ले जाने में हम कोई कसर नहीं रखेंगे. जय हिंद. सरांबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे आणि 2 मिनिटं तर फार तरीही त्या बूंद सागर तर एक बूंद मी टाळण्याचा प्रयत्न करतो. फार कमी लोक आहेत की ज्यांचा गौरव हा दीर्घकाळपर्यंत लोकांच्या स्मरणात राहतो. आणि आपल्याला माहिती असेल की सरांचा रिटायरमेंट नंतरचा जो गौरवशाली सोहळा झाला होता तो अजूनही आपल्या स्मरणात आहे. आणि त्याचं कारणच ते आहे की फार कमी लोक आहेत. फुलांचा सुगंध जसा
पालीतील सुभाषित आहे की फुलांचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने वाहतो, परंतु सत्पुरुषाचा जो सुगंध आहे हा चारही दिशांना प्रवाहित असतो. आणि खरोखर सरांचा जो सुगंध आहे हा चारही दिशेने अजूनही प्रवाहित आहे. पाली प्राकृत आणि बुद्धिस्ट स्टडीज या नागपूर विद्यापीठातील विभागांमध्ये सरांचं जे योगदान आहे ते अतुलनीय आहे. म्हणजे आजपर्यंत असं झालं नाही. मी म्हणजे भारतातल्या पुष्कळ युनिव्हर्सिटीमध्ये पाली प्राकृत आणि बुद्धिस्ट स्टडीजचा डिपार्टमेंट आहे. इव्हन BHU मध्ये सुद्धा एका प्रायव्हेटच्या शेजारी अजूनही तो डिपार्टमेंट काम करत आहे. परंतु नागपूरमध्ये त्याला वैभव प्राप्त करून देण्याचं विजन जर कोणी बाळगलं असेल तर ते पुरणचंद्र मेश्राम सर आहेत. आणि त्यांच्या त्या कार्यामुळे आज ज्या पद्धतीने नागपूरला पवित्र दीक्षाभूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे धम्मदीक्षा दिली, त्या दिवसापासून नागपूर हे आंतरराष्ट्रीय पटलावरती उदयनमुख झालं. आणि त्या धम्माची शिक्षा दीक्षा देण्याचं केंद्र हे नागपूर विद्यापीठाने 1958 मध्ये इथे सुरू केलं. परंतु त्याला जी स्वतंत्र वास्तू आणि त्याचं जे भव्य स्वरूप आहे हे मात्र कुठेही आलेलं नव्हतं. परंतु सरांच्या विजनमुळे, त्यांच्या दूरदृष्टीपणामुळे नागपूर विद्यापीठ हे आंतरराष्ट्रीय पटलावर, कारण दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्यक्ती मोठमोठी मंडळी ही विजिट करतात नागपूरला आणि त्यांना हे अकॅडमिक जे क्षेत्र आहे हे सुद्धा आंतरराष्ट्रीय पटलावरती यावं या दृष्टिकोनाने ते झपाटलेले होते. आणि म्हणून त्यांनी अगदी वित्तवर लेखा अधिकारी असताना तेव्हापासून त्या कार्याला प्रारंभ केला. तेव्हा तर सरांना कल्पनाही नसेल की मी रजिस्ट्रार होईल, परंतु तरीही सरांनी जो आपला अधिकार वापरून ज्या पद्धतीने ते कार्य नेटाने पुढे रेटलं ते खरोखर अतुलनीय आहे. आणि त्यांच्या एखादा व्यक्ती म्हणतात ना की जर तो धम्माला वाहून समर्पितपणे कार्य करत असेल तर सद्धम्म सुद्धा त्याला मदत करतो. आणि त्याचप्रमाणे सरांना जे आहे रजिस्ट्रार पदाची धुरा त्यांच्या खात्यावर आली आणि ते जे कार्य राहिलेलं होतं हे विद्यापीठामध्ये इंटरनॅशनल सेंटर निर्माण करण्याचं ते कार्य सरांनी रजिस्ट्रार बनल्यापासून अगदी हातात घेतलं. आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी स्वतः जातीने हाताळली. त्यामुळे अवघ्या 3 वर्षामध्ये ती वास्तू उभी राहिली. 2 मजली वास्तू 3 वर्षात उभी राहून ती विद्यापीठाच्या विभागासाठी वापरण्यायोग्य होणं ही काही साधी गोष्ट नाही. एक लोकप्रिय समाजसेवक सुद्धा आहेत. आता राजकारणात सुद्धा ते पुढे जातील असं अभिजित भंडारे सांगितलं आहे. त्यांना यापुढे पण महत्वाची पोस्ट मिळणार आहे आणि ते निश्चितच पुढे पण असं समाज कार्य करत राहतील, लोकांना मदत करत राहतील. मला एवढंच म्हणायचं आहे की कदम ऐसे चलो कि निशान बन जाए, कदम ऐसे चलो कि निशान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए. जिंदगी तो सभी लोग जीते हैं दोस्तों, पर जिंदगी जियो तो ऐसी जियो कि सबके लिए मिसाल बन जाए, सबके लिए मिसाल बन जाए. आणि पुरणचंद्र मेश्राम यांचं जीवन हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, एक मिसाल आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. मैं चाहता हूँ उनके 64वें दिन के अवसर पर उनका प्रतिदिन सुख से, आनंदित, समाधान से बीते और 100 साल तक जिए. कर्मों की पूजा होती है और आज हम लोग देख रहे उन्होंने जो कार्य किया, आप सभी लोग उनके कार्यों को गौरवित करने के लिए आए हैं. मैं जब बोध गया में था, बोधि वृक्ष में जब ज्ञान प्राप्त हुआ और वह भारत की ओर से पहली बार देश विदेश के 148 देश को लोगों को संगदान का आयोजन किया. उसमें कार्यक्रम की अध्यक्षता के लिए मैंने निमंत्रित किया और कम लफ्जों में उन्होंने वो जो संदेश दिया तो दूसरी बार भी कई देशों के भिक्षुओं ने कहा कि पुरणचंद मेश्राम जी को बोधि वृक्ष में बुलाना चाहिए. लेकिन पुरणचंद मेश्राम जी ने मुझे कहा कि बनते जी मैं बाहर जा रहा हूँ, मेरा आना संभव नहीं है. और जो भी कुछ मैंने ऐसा व्यक्ति देखा कि जो भी कुछ है, मैं भिक्षु होने के नाते मैं उनको इतना ही कहूंगा कि हम आपके साथ हैं, हमारा आशीर्वाद आपके साथ है, बाबा साहब के विचार आपके साथ है. और आपने बाबा साहब को समझा, बाबा साहब को प्रैक्टिकल देखा
बाबा साहब को उसके फीलिंग को देखा और महसूस किया, इसीलिए आप इस पद पर गए और इसीलिए पूरे भूमिका के साथ बाबा साहब अम्बेडकरी विचार ज्येष्ठ विचारवंत होने के नाते हर जगह बाबा साहब को रखने का प्रयास करते हैं। जब मेरा बोधगया में एक्सीडेंट हुआ तो पहला ऐसा व्यक्ति था, मुझे फोन आया कि बनते जी आपको कुछ मदद चाहिए, और निश्चित रूप से उन्होंने मुझे देखा नहीं और मदद भेजा। तो वो जो लोगों के प्रति फीलिंग्स, समाज के प्रति फीलिंग्स और समाज के प्रति जो सुख दुख और गरीबी का जो उन्होंने देखा, तो उसके दिल में आज भी इतने बड़े पद पर होने के बाद वो कायम है, कभी उनको अहंकार नहीं पड़ता। कुछ लोग जो नैरो माइंड के होते हैं वो अलग अलग तरह की बात करते हैं। पूर्णचंद्र जी को मैं मेश्राम जी को करीब से नहीं, मेरे भैया से 30-32 साल से संबंध है, मैं हो सकता 4 साल से आप लोगों से छोटा हूं, हाँ, लेकिन मेरे गाइडलाइन है, माननीय प्रकाश गजबे है, प्राध्यापक जोगिंद्र कवाय है, हम उनके स्टूडेंट रहे हैं, तो काफी हम लोग चाहते हैं कि ऐसे व्यक्तिमत्व का हमारे समाज के लिए बहुत जरूरत है। आज हमारे समाज में क्या हुआ है, कहीं भी मिलने जाओ तो पहले अनटीचेबल था मेश्राम साहब, अभी एक शब्द आया आरएसएस, किसी को मिलने जाओ या आरएसएस का हो गया। समाज का काम करने के लिए मुझे जाना पड़ेगा, किसी से मिलना पड़ेगा, मेश्राम साहब को मिलना पड़ेगा, और मैं आश्वस्त करता हूं कि आप किसी भी ये नैरो माइंड की विचारधारा को अपने आप में निगेटिव एनर्जी न लाते हुए पॉजिटिव एनर्जी के साथ चलेंगे। चमन कहता गगन बदला, गगन कहता चमन बदला, शमशान की खामोशी ये कहती है लाशें हुई है, केवल कफन बदला। आपने विचारों से हमको बदला, समाज को बदला। इसी आशा और भावना के साथ आपके 64वें जन्मदिन के अवसर पर मैं डॉक्टर आम्बेडकर भवन इंटरनेशनल बुद्धिस्ट पार्लियामेंट बोधगया और 365 दिन पुष्पार संकल्प अभियान समिति की ओर से आपको लाख लाख बधाई देते हुए आपके उज्जवल भविष्य की मंगल कामना करता हूँ। डॉक्टर मेश्राम आणि माझा संबंध ते विद्यापीठात कार्यरत असतानापासून आलेला आहे, पण त्याच्या आधी माझे सासरे डॉक्टर PC वानखेडे हे विद्यापीठात विभाग प्रमुख असताना एका डेली वेजवर काम करणारा मुलगा म्हणून पुरण मेश्राम यांची त्यांनी सांगितलेली कथा ही मला माहिती आहे। त्यामुळे माझा तसा संबंध ते फार तरुण असतानापासून अप्रत्यक्षरित्या आलेला आहे आणि ते माझ्या परिवाराचे सदस्य आहेत। विद्यापीठात रोजंदारीवर काम करणारा मुलगा त्या विद्यापीठामध्ये रजिस्ट्रार पदापर्यंत जाणं ही आजच्या काळात थक्क करणारी गोष्ट आहे। पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकणारा एक धीरूभाई अंबानी हा धीरूभाई अंबानी होतो, पण बहुतेक लोक पेट्रोल पंपावर पेट्रोलच टाकत राहतात। त्यामुळे विद्यापीठावर रोजंदारीवर काम करत केवळ स्वतःच्या कार्यक्षमतेने, जिद्दीने आणि कदाचित बाबासाहेबांच्या विचाराचा प्रभाव, पण उत्तरोत्तर पुढे जाण्याची कुठेतरी असलेली सुप्त मनीषा आणि त्या आधारावर त्या पदांना लीलया प्राप्त करून घेणारा एक आपला सर्वांचा सुहृद म्हणून आपण पुरण मेश्राम यांचं निश्चितच अभिनंदन केलं पाहिजे आणि समाजाला रडणाऱ्या लोकांपेक्षा काहीतरी करून दाखवणाऱ्या कर्तृत्ववान लोकांना रोल मॉडेल म्हणून समोर ठेवलं पाहिजे। किंवा स्वतःसाठी काहीतरी अचीवमेंट, स्वतःसाठी काहीतरी कार्यसिद्धी झाली की झालं असं म्हणून समाधान मानणाऱ्यांची आपल्या समाजात बहुसंख्य संख्या आहे। आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो। ज्या समाजाने आपल्याला इतकं भरभरून दिलेलं आहे, संधी दिलेली आहे, शिक्षणाची संधी दिली आहे, एका मोठ्या संघर्षानंतर समानतेची एक संधी किमान समोर आपल्या समोर उभी आहे, त्या समाजाप्रती आपलं उत्तरदायित्व आहे। त्या समाजासाठी आपण आपल्या दिवसातल्या, आपल्या व्यवसायातल्या, आपल्या रोजच्या आयुष्यातला बराच मोठा भाग हा आपण समाजासाठी दिलं पाहिजे याची जाणीव ठेवणाऱ्या ज्या फार कमी लोकांमध्ये डॉक्टर पुरण मेश्राम यांचा समावेश निश्चितच करता येईल। मी त्यांचं कार्य फार जवळून विद्यापीठात पाहिलेलं, माझा विद्यापीठाशी फार जवळून संबंध पत्रकार म्हणून आणि आता माहिती आयुक्त म्हणून तर फारच जास्ती जवळून येतोय। विद्यापीठाला
आणि शिक्षण क्षेत्रालाच इन जनरल काही लोकांनी जे माहिती अधिकाराचा वापर करून वेठीला धरलं होतं, त्याचे जे काही लोक विक्टिम होते त्याच्यातले एक हेही आहेत. दुर्दैव आहे, म्हणजे जाऊ द्या तो विषय. पण म्हणजे ज्यांनी दुष्ट बुद्धीने जे केलं होतं त्यांना ईश्वरीय न्यायच मिळाला असं म्हणायला हरकत नाही. पण त्यामुळे विद्यापीठ एका मोठ्या संकटातून मुक्त झालेलं आहे. विद्यापीठासारख्या जिथे सगळ्यांच्या आकांक्षांना बळ मिळणारं, सगळ्यांच्या पंखांना बळ देणारा अशी ती संस्था आहे, त्या संस्थांमधून एकच पुरण मिश्राम का, शेकडो पुरण मिश्राम व्हायला पाहिजे. या नागपूर विद्यापीठाचा अतिशय गौरवशाली असा इतिहास राहिलेला आहे. आज आपलं शताब्दी वर्ष आपण साजरा केलेला आहे. या नागपूरने या देशाला दिशा देणारे विचार दिलेले आहेत. नागपूर विद्यापीठातून आणि त्या विद्यापीठाशी संबंधित आपण सर्व सुशिक्षित लोक आहोत. त्यांनी पुन्हा एकदा समाजाचं वैचारिक नेतृत्व करण्याची आवश्यकता आहे. कुठेतरी आपण त्या टप्प्यावर नागपूर विद्यापीठ म्हणून आणि नागपूरचे लोक म्हणून कुठेतरी कमी पडतो आहोत का? कारण केवळ आपला इतिहास उगाळून इथे असं झालं होतं, बाबासाहेबांनी इथे दीक्षा घेतली होती, ते पुढे त्याच्या पुढे तो विचार पुढे नेण्यासंदर्भात त्याचा आजच्या 2024च्या 2030च्या ज्या काही आपल्यासमोर संकट आहेत, जे काही समस्या आहेत, त्यांना कालच्या विचारांचा, कालच्या अनुभवांची शिदोरी घेऊन उद्याच्या उज्ज्वल भवितव्याकडे जाण्याचा मार्ग जो आहे हा सर्व शिक्षण संस्थांमधून जातो. त्या शिक्षण संस्थांमधून तसं मार्गदर्शन आपण त्या विचारांची शिदोरी घेऊन करतो आहोत का? आक्रस्ताळा अभिमान हा योग्य असला तरी त्या अभिमानाचा समाजाला फायदा होतो आहे का? आपण कालानुरूप स्वतःला बदलतो आहे की आपण पोथीनिष्ठ होत जातो आहे? हे सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. डॉक्टर मेश्राम यांच्याशी माझा वारंवार या विषयांवर अनेकदा संवाद होत असतो. त्यांनी आयोजित केलेल्या अनेक परिसंवादांमध्ये विशेषतः बाबासाहेबांच्याच विचाराचा आज कालानुरूप आपण कसं त्याचा आपण इंटरप्रिटेशन केलं पाहिजे हा माझ्याही अभ्यासाचा विषय आहे. अधूनमधून मी देत असतो. डॉक्टर निलेश बोधी इथे आहेत. या सगळ्या गोष्टींचा केवळ मी तर म्हणजे मी बऱ्याच वर्षांपूर्वी आपल्या इथे एक नॅशनल बुक फेअर लागायचं. त्यांचं एक घोषवाक्य त्यांना हवं होतं. त्यामुळे त्यांनी बुके नाही बुक दीजिए, पुस्तक द्या. एक विचाराचा छोटस बीज आपण दिलं तर त्याचा वटवृक्ष होऊ शकतो. त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आपल्या समोर इथेच आहे. त्या काळातलं भारतातलं सगळ्यात मोठं ग्रंथसंग्रह असणारा, कदाचित आपल्याला अनेक आयुष्य कमी पडतील इतके ग्रंथ त्यांनी स्वतः लिहिलेले आहेत. इतकं मोठं लिखाण केलेलं आहे. त्याच्यातला आपण एक एक शब्द वाचा, त्याच्यातून वैचारिक प्रखरता आणि त्यांची प्रकांड प्रज्ञा आपल्याला पानोपानी शब्दातून दिसून येते. पण पुतळे बांधणे आणि फोटोला हार घालणे हा त्यातला सोपी मार्ग आहे. ते विचार वाचून आत्मसात करून त्यातून समाजाचं प्रबोधन करणं, मार्गदर्शन करणं आणि त्या प्रबोधनाच्या टप्प्यात स्वतःच्या खिशाला खार लावून सहभागी होणं हे फार दुर्मिळ आहे. अशा दुर्मिळ घटकांमधला एका घटकाचा आज आपण आणि एका मोठ्या आणि चांगल्या सहृदय अशा आमच्या मोठ्या बांधवाचा आज आपण सर्वजण सत्कार करत आहोत. त्या ठिकाणी एका नेत्याचा आज वाढदिवस. आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्याचे साक्षीदार आहोत. एवढ्या लवकर कुठली माणसं त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीमध्ये मोठे नेते होऊ शकत नाही. घनदाट जंगल, काटेरी झुडूप आणि काटेरी पाणी असलेले क्रांती रोग आणि त्याच्यामध्ये एवढं सुगंधाने तयार झालेलं फूल कसं भरते तसं पुरण मेश्रामचं लाईफ आहे. आयुष्यात कधी ज्यांनी सुख पाहिलं नाही, मी त्याचा साक्षीदार आहे. आणि ते नेहमी दुसऱ्या माणसाला औषध म्हणूनच ज्यांचा वापर केला गेला असं औषध म्हणजे पुरण मेश्राम आहे.
जिन्होंने कभी नहीं खाया वरण उनका नाम है पूरण। विद्यापीठामध्ये ज्याचा होतो मान, ज्यांना कायद्याचे परिपक्व ज्ञान, समाजात विशेष सन्मान आणि म्हणूनच आमच्या भाऊंचा आहे आम्हाला अभिमान। मी सर्व त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे उभे झाले म्हणजे ते कार्यकर्ते जे तयार झाले, तर ते कार्यकर्त्याची झलक आपण पाहिलेली आहे। 45 मिनिटं प्राध्यापक पिरियड घेत असतो जोशी साहेब। वी आर नॉट प्रोफेसर, लेक्चरर और रीडर, पण आम्ही 45 मिनिटं घेत नाही। जो रुके कभी ना उनका नाम रुबीना। जर सांगितलं नसतं ते थांबलं नसतं, एवढं गुणगान करतो त्या। म्हणून जो रुके कभी ना उनका नाम रुबीना। त्यांचा फोन खूपदा आला। ज्यांचा खरा नेता रामदास आठवले, म्हणूनच त्यांनी कुलसचिव म्हणून विद्यापीठात पाठवले। जे त्यांचा कुठे कुठे संबंध आहे। तू पॅन्थर आहे कुंजीलाल पेठचा, तू पॅन्थर आहे आंबेडकर कॉलेजचा, तू पॅन्थर आहे समतेचा, तू पॅन्थर आहे रामदास आठवलेचा। तुझा वाढदिवस हा योगायोग आणि तुझा माझा पूर्वीपासूनच आहे सहयोग। एवढ्या दिवसापासून आम्ही काम केलं। खऱ्या अर्थाने माणसांना या रिपब्लिकन पक्षामध्ये घडत असताना खूप त्याग करावा लागतो। त्या त्यागातून माणूस मोठा होतो। रिपब्लिकन पक्षातून किंवा त्या ठिकाणी जात पंथ सर्व आडवे येते सगळं त्या ठिकाणी। म्हणूनच भैयाजी खैरकर तुम्ही इथे आणि मी इथेच आहे। आपली उंची किती वाढायची तेवढीच वाढते, त्याच्यापेक्षा लोक जास्त वाढू देत नाही, अशी वस्तुस्थिती आहे आता। म्हणून आपण तेवढंच समाधान करायचं की मूर्ती लहान कीर्तिमान, जेवढे आहे तेवढेच राहा, त्याच्यापुढे उडू नका, अशी परिस्थिती राजकारणी। त्याचं रामदास आठवलेंची उंची जास्त असल्यामुळे ते वाढत गेले, उंची कमी असल्यामुळे आम्ही तिथेच राहिलो, पण आम्ही हारलो नाही। आतापर्यंत जेवढ्या निवडणुका लढलो आम्ही, आमच्या स्वतःच्या निळ्या झेंड्यावर कोणी वोट देत नाही, पण आम्ही त्या ठिकाणी जोशींचं सुद्धा मत घेतलेलं आहे। म्हणजे आम्ही काहीतरी काम केलं असेल जोशींसाठी, म्हणजे आमची जावळी जोशी आहे। तर खरे अर्थाने एवढी परिस्थिती त्या ठिकाणी असतो। आम्ही तो आठवतो काळ 1994 वगैरे येते, आम्ही त्या ठिकाणी आंबेडकर चेअर नागपूर शहरामध्ये सुरू व्हावी म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण त्या ठिकाणी सुरू म्हणजे करण्याचा प्रयत्न केला, ते सुरू झाली आंबेडकर चेअर। आंबेडकर चेअर तिथे आंबेडकर जन्मशताब्दी भवन 1994 मी बांधलं। तिथे भाऊ लोखंडे, प्राध्यापक आगलावे, त्या ठिकाणी अनेक प्राध्यापक आता निर्माण झाले असतील। आंबेडकर थॉट आणि आंबेडकर चेअर आम्ही सुरू केली त्यावेळेस। पूर्ण आमचे नेते होते, मी काम करत होतो त्यावेळेस। आम्ही फार अँटी सोशल होतो, हातामध्ये तलवार असायची, आता दिसत नाही समतेची। त्या ठिकाणी असे लोक घाबरायचे। पूर्ण विद्यापीठात धुमाकूळ करायचा। एका कांबळे नावाची मुलगी रिक्षावाल्याशी लग्न केलं, ती पास झाली होती, तिला नोकरीतून काढलं। गुड अकॅडमिक रेकॉर्डची डेफिनेशन तयार केली होती विद्यापीठाने, भाऊला आठवत असेल। तिला ते कांबळेचं नाव मला आठवत नाही भाऊ, प्राध्यापिका कांबळे अभिजित वंजारीच्याच इथे होती। तिला काढलं त्या ठिकाणी फक्त गुड अकॅडमिक डेफिनेशनच्या नावाखाली। ती अनेक प्राध्यापकांना नोकरीतून मुक्त व्हावं लागलं। त्या ठिकाणी मी पूर्ण विद्यापीठ डोक्यावर घेतलं, पूर्ण रॅन्सॅक करून टाकलं। विद्यापीठात फार मोठं आंदोलन झालं, माझ्यावरती गुन्हे दाखल झाले। दुसऱ्या दिवशी व्हाईस चान्सलर गाभे होते, त्यांनी बोलावून घेतलं की मला का सांगितलं नाही। म्हटलं सर आम्ही दुसऱ्या मार्गाने सांगितलं, पण ते सांगितलेलंच आहे।
आम्ही तोडफोड तोडफोडीच्या मार्गातून आम्हाला माहित आहे की अच्छाई के सब रास्ते बंद हो जाए तभी बुराई का रास्ता देखना पड़ता है. दुसऱ्या दिवशी त्या डेफिनेशन गुड अकॅडमिक रेकॉर्डची डेफिनेशन रद्द झाली. दुसरे प्राध्यापक कर्डेंच्या नेतृत्वात अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी कमिटी तयार झाली. माझ्या मताप्रमाणे ती डेफिनेशन तयार करण्यात आली. त्या प्राध्यापिकाला तिच्यासोबत जेवढे नोकरीतून काढले तर सगळ्याला नोकरी मिळाली, सगळे प्राध्यापक झाले. मी जे घडलो असेल ते पूर्ण भाऊमुळे घडलो. ते आपल्या समोर होते, परंतु संघर्ष सुरूच ठेवला. मी जेवढं काम केलं शायद दुसऱ्या आमदारांनी कुठे केलं असं राज्यामध्ये. पहिलं नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाम या विद्यापीठाला दिलं. रोहित साहेब दुसरं नाव ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगा ज्यांनी आमच्या दारापर्यंत आणली ते महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव त्या कॅम्पसला दिलं. इकडे आंबेडकर थॉट आंबेडकर चेअर सुरू केली. आंबेडकर जन्मशताब्दी वर्षामध्ये जन्मशताब्दी भवन बांधला. विद्यार्थ्यांकरता 5 रुपयामध्ये कोणाला राहायची व्यवस्था विद्यार्थी भवन बांधलं. आणि आता तुम्ही जर सचिवालय पाहत असाल तर ते सचिवालय सुद्धा 24 तास सुरू केलं. विधान भवन कधी सुरू राहत नव्हतं. विधान भवन म्हणजे मीटिंग संपली, 4 दिवस अधिवेशन झालं की लॉक लावून जातो. ते आता 24 तास तुमच्याकरता उघड करून दिलं विधान भवन. 70 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र त्या मंत्रालयाच्या छातीवर लावलं. संविधानाची प्रस्ताविका लावली नव्हती कोणी 70 वर्षात प्रकाश लावली. आम्ही सगळी मंडळी तुम्ही आम्हाला बघताय. पुरण भाऊ पण एवढे साधे नव्हते काही बुद्धाच्या तत्वज्ञानावर चालणारे, ते पण बदमाशच होते त्या, म्हणून तर ते निवडून आले. विद्यापीठात निवडून आले, ते विद्यापीठाचे सचिव झाले. मग ते त्या वेगळ्या मार्गावर गेले. आम्ही 24 तास राजकारणी राहिलो. ते क्लार्क होते, क्लार्क मग ते कुलसचिव झाले, उपकुलसचिव. त्याच्यानंतर सगळे पद त्यांना जे जे पाहिजे होती ते सगळे तथागताच्या याच्याने दिले. तर माणूस असं काही आयती चालत येत नसतं कुठली, त्याला खूप संघर्ष करावा लागतो. कायद्याचं ज्ञान पूर्ण कायदा चाळून पाहावं लागते. आणि खऱ्या अर्थाने आम्हाला पण डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा साहेबांनी घडवलं. तो एक मेश्रामच होता असं म्हणायला हरकत नाही मिश्राच्या ऐवजी. कारण की आपल्या सख्या माऊस बहिणीला कल्पना पांडेला हारवून आमच्या वहिनींना निवडून आणलोय. आम्ही दोघेही विद्यापीठात काम करत गेलो. तर निश्चितच त्या ठिकाणी यू डोंट नो मिस रुबीना, there were no colleges were running and there is a lack of admission, what you call it, ऍडमिशन मिळत नव्हते. आम्ही त्याचे ऑर्डिनन्सेस चेंज केले, तुम्हाला ऍडमिशन्स मिळायला लागल्या सोशल वर्क कॉलेजेस मध्ये. ऑर्डिनन्स चेंज केले आम्ही, त्यांच्या मदतीने सगळं केलं. तर निश्चितच एक चांगले दिवस त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक चांगला नेता ज्याच्या सहवासामधून आपल्याला मोठं होता येतं. आणि माणसाने कधी विसरू नये, अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. एवढं काटेरीच मार्ग असतो बौद्ध समाजाकरता, एवढं कठीण आहे. त्याच्यातून मार्ग काढणारा नेतृत्व पूरण मेश्राम आहे. डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम सारखे अनेक उच्चाधिकारी या ठिकाणी भारतात निर्माण झाले. खरोखर या लोकांचे आभार मानावे तेवढं कमीच आहे. मित्रांनो, मला जेव्हा या सर्व गोष्टीचा मी विचार करतो, डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम बद्दल माझ्या पूर्वीच्या माननीय वक्त्यांनी आणि डायसवरच्या माननीय निमंत्रितांनी खूप चांगलं काही सांगितलं. आपल्याला खूप चांगलं व्यवस्थित सांगितलं आहे. आपल्याला म्हणजे याच्यावरून दिसेल की आज व्यासपीठावर सर्व क्षेत्रातले लोक आहेत.
राजकीय क्षेत्रातले आहेत, शैक्षणिक क्षेत्रातले तर आहेत, धार्मिक क्षेत्रातले आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्युडिशरीचे कसे काय इथे आले. मला या ठिकाणी हे सांगायला पाहिजे की काही गोष्टी अशा असतात किंवा काही मॅटर्स अशा असतात की ज्याच्यामध्ये हायकोर्ट जज किंवा रिटायर्ड हायकोर्ट जज यांनाच नेमावं लागते. आणि नागपूर म्हणजे कायद्यातच तशी प्रोव्हिजन आहे. नागपूर युनिव्हर्सिटीच्या अनेक समित्यांवर काम करण्याची संधी मला मिळाली. कुठे अध्यक्ष म्हणून, कुठे सदस्य म्हणून, पोस्ट ग्रॅज्युएट सर्व पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंटचे इन्स्पेक्शन्स घ्यायचे किंवा काही तक्रारी असतील प्राध्यापक त्यांची हे करायची, इन्क्वायरी करायची. त्यावेळी पूरणचंद्रजी रजिस्ट्रार होते आणि तेव्हा माझा त्यांचा फार घनिष्ठ संबंध आला. त्यांचं युनिव्हर्सिटीच्या लॉ संबंधी, विद्यापीठाचे जे काही कायदे आहेत त्या संबंधी त्यांचं नॉलेज, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर्समधलं त्यांचं डीप नॉलेज हे मला त्यावेळी प्रकर्षानं जाणवलं आणि मला त्यांच्याबद्दल खूप आदर निर्माण झाला. अत्यंत साधं व्यक्तिमत्व, अत्यंत नम्र व्यक्तिमत्व आणि सगळ्या मॅटर्सवर त्यांची कमांड असलेली पाहून माझ्या कामाला खूप मदत त्यांची झाली. किंबहुना अनेक कामांमध्ये मीच त्यांचं मार्गदर्शन घेतलं. आजही एक नागपूर युनिव्हर्सिटीने एक कमिटी स्थापन केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज जे आहे आपलं युनिव्हर्सिटीचं, आम्ही त्याचेच विद्यार्थी आहोत. तर त्या कॉलेजच्या आवारात बाबासाहेबांचा एक छोटा बस्ट होता, अर्धपुतळा. तिथे मोठा पुतळा उभारण्यासाठी युनिव्हर्सिटीने एक समिती स्थापन, त्याच्यात प्रकाशराव वगैरे आणि सगळे पुष्कळ लोक आहेत, काही आमदार आहेत, त्याच्यामध्ये मी पण एक सदस्य आहे. तर त्या पुतळ्याचं फार मोठा पुतळा करायचा हे असताना डॉक्टर मेश्राम साहेबांनी त्याला असा काही टर्न दिला की केवळ पुतळे तर अनेक आहेत, नुसते नागपूर शहरातच नव्हे, भारतभर नाही, विदेशात सुद्धा बाबासाहेबांचे कितीतरी पुतळे आहेत, एकापेक्षा एक मोठे पुतळे आहेत. असा देश नसेल की जिथे बाबासाहेबांचा पुतळा उभारलेला नाही. परंतु आपण प्रिअम्बल पार्कची निर्मिती करू असा विचार त्यांनी समितीसमोर मांडला आणि तो सर्व समिती सदस्यांना अत्यंत पटला. आणि म्हणून मग थोडा त्या कामाला डिले होत आहे, परंतु हे जे फार बारकाईनं ते काम सुरू आहे आणि त्या प्रिअम्बल पार्कचं काम जेव्हा होईल तेव्हा भारतात एक अद्वितीय प्रकारचं बाबासाहेब स्मारक त्या ठिकाणी निर्माण होईल. त्याचं श्रेय डॉक्टर मेश्राम यांना जातं हे नमूद करताना मला फार आनंद वाटतो. त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नीची खूप चांगली साथ मिळाली आहे, ही फार आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. न्यायाधीशाचं काय काम असतं, दोन वकिलांचं हे ऐकायचे आर्ग्युमेंट आणि आपला काय असेल तो न्याय द्यायचा. आर्ग्युमेंट्स ऐकणं म्हणजे मोठं दिव्य असतं. तो किती, त्याला काही लिमिट नसते. तो 1 तास घेतो की 2 तास घेतो की दिवसभर घेतो, दिवसभरही आर्ग्युमेंट चालतात. ते शांततेनं राग न येऊ देता ऐकायचे, म्हणजे ही त्या जजची टेस्ट असते, संयमाची परीक्षा असते. माझे अनेक मित्र असे होते डायसवर असताना, ऐकूनच घ्यायचे नाही. वकिलांनी सुरू केलं की हे यांचं सुरू करायचं. मग मी बरेचदा डिव्हिजन बेंचमध्ये असताना त्याला सांगायचं आमच्या शेजाऱ्याला की अरे वकील ते आहेत, आपण नाही, आपल्याला फक्त ऐकून घ्यायचं आहे. म्हणजे वी हॅव अ ड्युटी टू हिअर, द लॉयर्स हॅव राईट टू बी हर्ड. म्हणजे वकिलांचं ऐकून घेणं हा त्यांचा अधिकार आहे आणि त्यांचं ऐकणं ही कोर्टाचं कर्तव्य आहे. म्हणून तुम्ही संयम सोडू नका आणि शांततेनं ऐका. आज तुम्ही त्या जजच्या, न्यायाधीशाच्या भूमिकेत सर्वजण आहात आणि तुम्ही मला ऐकून घेतल्याबद्दल मी आपल्या शतशः ऋणी आहे. धन्यवाद. माझ्या एकंदरीत व्यक्तिमत्वाबद्दल, माझ्या घडवणुकीबद्दल अनेकांनी आपले विचार या ठिकाणी मांडलेत की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून, म्हणजे शून्यातून आम्ही पुढे आलेलो आहोत. तर या त्या पहिल्या श्रेय तर बाबासाहेब आंबेडकरला जातेच. परंतु मागच्या एका देशपांडे हॉलच्या सत्कारामध्ये मी हे म्हटलं होतं की मी माझा त्यावेळचा सत्कार सुद्धा जो आहे तो मला घडवणारे जे आहेत त्या 3 महिला मला घडवणाऱ्या आहेत. ते माझी आई, दुसरी माझी बहीण आणि तिसरी माझी पत्नी. त्यामुळे हा
सत्कार सुद्धा मी ह्या तीनही महिलांना मी या ठिकाणी अर्पण करतो. आणि म्हणून कोणत्याही व्यक्ती जीवनामध्ये जो घडत असतो तो काही लोकांचे त्यावर प्रयत्न असतात, परिश्रम असतात, त्यातून ते घडत असत. प्रकाश गजबे माझ्या सोबत जे आहेत ते चळवळीमध्ये काम करणारे आणि मला माझ्या जीवनातला एक प्रसंग आता ते असल्यामुळे मी या ठिकाणी बोलू इच्छितो की कधी कधी माणसाला जी पदं मिळतात, एकदम दैनिक वेतन ते रजिस्ट्रार, हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये अनेक लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची नेट परीक्षा पास झालो आणि युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननी जे लेक्चररचं क्वालिफिकेशन आहे ते असिस्टंट रजिस्ट्रारला लागू केलं आणि मी नेट परीक्षा पास झाल्याबरोबर मी एकदम असिस्टंट रजिस्ट्रारच्या पोस्टला क्वालिफाय झालो. आणि क्वालिफाय झाल्याबरोबर शिक्षण जे आहे, ती पदवी जी आहे ती बघा माणसाच्या जीवनामध्ये किती आमूलाग्र परिवर्तन करते. ती परीक्षा पास झालो आणि एकदम डायरेक्ट असिस्टंट रजिस्ट्रारच्या पोस्टला इलिजिबल झालो, अप्लाय केला. आणि ज्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता असिस्टंट रजिस्ट्रारच्या पदाचा, त्या दिवशी माझ्या आईचं अस्थि विसर्जन मी करत होतो. माझ्या जीवनामध्ये सगळ्यात माझ्यावर उपकार, माझं जीवन घडवण्यामध्ये जर सगळ्यात मोठं कामगिरी जर कोणाची असेल तर ती माझ्या आईची होती. आणि मग आईच गेली तर हे पदं कशाला घ्यायची, आपण काय गरज आहे सगळ्या पदांची. ती 4 दिवसापासून ती मेडिकलला होती आणि मग माझा त्या विषयामध्ये काही अभ्यासच करत नव्हतो मी. आता मी काय करणार, माझी आई मेडिकलला ऍडमिट होती. आणि कदाचित ज्या दिवशी ती मरण पावली त्या दिवशी इंटरव्ह्यू झाला असता तर कदाचित इंटरव्ह्यूला जाता नसता. परंतु तिचं अस्थि विसर्जन करायला मी कन्नानला गेलो आणि मी अजिबात तयार नव्हतो इंटरव्ह्यू द्यायला. हे प्रकाश गजबे आणि हे सगळे माझे जे सगळे मित्र आहेत त्यांनी मला जबरदस्तीनं कन्नानवरून उचललं, एका ॲटोमध्ये कोंबलं आणि कोंबून तिकडे घेऊन गेले रामनगरला. आणि मी पडून जाऊ नाही, मी म्हटलं मी इंटरव्ह्यू देत नाही, माझी मानसिकता नाही, माझी आई गेली आता मला काही नको आहे. आणि ते मला घेऊन गेले तिथे आणि नाही भाऊ दादा तुमको इंटरव्ह्यू देना पडता. अरे माझा अभ्यास नाही काय नाही, मी देऊ शकत नाही आणि माझी मानसिकता नाही. तिथून तुम्हाला जबरदस्ती कटिंगच्या दुकान घेऊन गेले, तिथे माझी ते कटिंग करून दिली. मग ते घरून मला कोणाला ते कपडे आणायला सांगितले, ते कपडे म्हणे दादा तुम्ही पाहिजे, मी नाही विरोध करत होतो आणि मला जबरदस्तीने ॲटोमध्ये टाकलं या सगळ्या मित्रांनी, प्रकाश गजबे आणि बाकी सगळ्यांनी. आणि मला जिथे इंटरव्ह्यू होती विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरच्या कॅबिनमध्ये आतपर्यंत आणि 4 बाजूला माझ्या उभे होते. मी तिकडे इंटरव्ह्यू द्यायला गेलो पाहिजे आणि मी नाही म्हणत होतो. आणि सगळे उभे होते सध्या. आणि नंतर मग ते इंटरव्ह्यूला कॉल आला आणि बोलावलं आतमध्ये आणि नंतर मग मी आतमध्ये इंटरव्ह्यू द्यायला गेलो. तर अशा परिस्थितीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला गेल्यानंतर मग तिथे जेव्हा सिलेक्शन कमिटी बसली होती त्यावेळेस मात्र आता मला माझं मेरिट दाखवणं आवश्यक होतं. माझं दुःख जे असेल ते बाजूला ठेवणं आवश्यक होतं. कारण तिथे मी त्या सिलेक्शन कमिटी पुढे एक आंबेडकरी समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी गेलेलो. मी एका आईचा पुत्र म्हणून नाही गेलो. आणि मग तिथे इंटरव्ह्यू झाला, त्या लोकांना कोणालाच माहित नव्हतं की माझ्याकडे अशी दुर्घटना घडलेली आहे किंवा माझी आई गेलेली आहे. आणि त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आणि मी हे सगळं विसरून त्यावेळेस इतका इंटरव्ह्यू माझावाला सगळ्यात चांगला इंटरव्ह्यू झाला त्याही परिस्थितीमध्ये. आणि माझं एकमेव पद होतं असिस्टंट रजिस्ट्रारचं, जवळपास 24 कॅन्डिडेट होते आणि माझे सिलेक्शन झालं.
तर ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे जवळ कोमून लोकांनी घेऊन जाणं, त्यानंतर माझा इंटरव्ह्यू होणं आणि नंतर मी असिस्टंट रजिस्ट्रार होऊन आणि नंतर असिस्टंट रजिस्ट्रारच्या पदावर गेल्यानंतर कदाचित ते माझ्या आईला वाटत असेल की तिचा तो आशीर्वाद असेल की मी गेल्यानंतरच तुला कोणतं तरी पद मिळू शकते. आणि नेमकं बघा की त्याच्या दुसऱ्या दिवशी हे झालं, सिलेक्शन झालं आणि नंतर मी त्या आईची प्रेरणा घेऊन नंतर मी विद्यापीठामध्ये ऑफिसर कॅडरला आलो आणि तिथून मग नंतर पुढचे पद पात्रता केली. सांगायचं तात्पर्य असं आहे की मी माझ्या सगळ्या नव्या पिढीला सांगत असतो की तुमच्यावर कितीही दुःखाचा डोंगर कोसळला, कितीही संकट आली, परंतु एक वेळ अशी असते की ज्यावेळेस तुम्हाला धाडसानं आणि धीरानं उभं राहावं लागतं. कारण तिथे तुम्ही एक व्यक्ती म्हणून उभे राहत नाही, तिथे तुम्ही एक समाजाचं प्रतिनिधी म्हणून उभं राहत असता. आणि म्हणून मी जेव्हा त्या पदाची इंटरव्ह्यू द्यायला गेलो तेव्हा एक व्यक्ती म्हणून नव्हे तर एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून गेलो आणि तिथे आपलं मेरिट दाखवणं फार आवश्यक होतं. अदरवाईज लोकांनी म्हटलं असतं अरे काय तो आला इथे इंटरव्ह्यूला, रडला आणि निघून गेला. तर त्याच्यामध्ये आपल्या समाजाच्या प्रतिष्ठेवर दाग पडतोय, तुम्ही आम्ही लक्षात ठेवू. आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी कोणत्याही पदावर असिस्टंट रजिस्ट्रार, फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर आणि रजिस्ट्रार हे तीनही पद ओपन कॅटेगरीचे होते. मी लोकांना सांगत असतो रिझर्वेशनच्या कोणत्याही पदावर माझं सिलेक्शन झालेलं नाही. मी सगळ्या ओपन कॅटेगरीच्या पदामध्ये ओपन कॅटेगरीच्या लोकांची कॉम्पिट करत गेलो होतो. आणि म्हणून रिझर्वेशन जे आहे, मी नेहमी भाषणात सांगत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यासाठी राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली नाही की ते शेड्यूल कास्टचे होते. डॉक्टर सुखदेव थोरात त्यांना युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचा अध्यक्ष यासाठी केलं नाही की ते शेड्यूल कास्ट होते. या देशाची राज्यघटना लिहिण्याचं बौद्धिक सामर्थ्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होतं, म्हणून त्यांना ती जबाबदारी देण्यात आली. आणि म्हणून जातीच्या आधारावर तुम्हाला काही मिळेल हे सगळं बाजूला ठेवायचं. तुम्हाला या देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आणि धोरण प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमची गुणवत्ता दाखवावी लागेल, तुम्हाला तुमचं टॅलेंट दाखवावं लागेल, तर तुम्ही ते पुढे होऊ शकता. बाबुळखेड्यातल्या एका लाल पिवळ्या रंगाच्या प्राथमिक शाळेमध्ये आम्ही शिकलो आणि शिकून नंतर आम्ही इथपर्यंत आलो. तेव्हा आम्ही सगळ्या लोकांना सांगत असतो की तुम्ही सगळे होऊ शकता. विद्यापीठाच्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये अनुसूचित जातीचा बौद्ध समाजाचा रजिस्ट्रार झाला नाही. तेव्हा लोकांना याचं आश्चर्य वाटतं. तेव्हा नव्या पिढीला आम्ही एक संदेश देत असतो की कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, माझी आई भाजीपाला विकायची, मजुरी करायची, पण तरी सुद्धा एका मजुराच्या घरी जन्मलेला मुलगा सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये यशाची मोठी शिखरं आणि पदक गाठवू शकतो. हा एक संदेश आपल्या समाजातल्या सर्वसामान्य मुलांमध्ये पोहोचणं फार आवश्यक आहे, हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं. आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना विद्यापीठामध्ये जेव्हा सगळे खेड्यापाड्यातले विद्यार्थी यायचे तर तेव्हा माझं बोर्डावर पुरण मिश्रम नाव वाचायचे, सहज येऊन भेटायचे, हात मिळवायचे. नाही साहेब, आम्हाला फक्त तुमचा हात मिळवायचा, तुमच्या हाताचा स्पर्श पाहिजे, आम्हाला काही काम नाही तुमच्याशी. तर हे जे सगळं प्रेम जे असतं ना, हे तुम्ही एक प्रतिनिधी स्वरूपाचं त्यामध्ये असतं. आणि दुसरी घटना मी माझ्या जीवनामध्ये कलाटणी दयाने झाली ती मी तुम्हाला सांगतोय, नंतर मी माझ्या भाषणाला विराम देईल. मी आंबेडकर कॉलेजमध्ये अध्यक्ष होतो 1982ला. तेव्हा आंबेडकर कॉलेजमध्ये सगळ्या निवडणुका ना, सगळ्या तलवार हे प्रकाश गजबीने सांगितलं त्याप्रमाणे त्याच्याशिवाय ते होतच नव्हत्या निवडणुका. आता मी त्या काळामध्ये निवडणुकीमध्ये मी तिथे उभा राहिलो आणि आता मी त्या विद्यार्थ्यांमध्ये थोडं, भैयाजी खैरकर यांना माहिती आहे, विद्यार्थ्यांमध्ये चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळे थोडासा विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होतो. आणि माझी निवडणूक आहे, भैयाजी खैरकरांना माहिती आहे की मी अध्यक्षपदाचा फॉर्म टाकल्यानंतर इतर कोणीही माझ्या विरुद्ध फॉर्म टाकला नाही. आणि आंबेडकर कॉलेजच्या इतिहासामध्ये मी पहिल्यांदा अध्यक्ष जो आहे बिनविरोध अविरोध अध्यक्ष निवडून आलो त्या काळात. तेव्हा लोकांचं प्रेम जे आहे ना, तुमच्या विरोधात जरी असले, एवढी पॅनलबाजी विद्यार्थी संघाची चालायची,
तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला रिकॉग्निशन दिलं पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे की नाही 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 आम्ही आता पुरण मेश्रामनी फॉर्म टाकला ना, त्याच्यासारखा दुसरा कॉम्पिटंट व्यक्तीच नाही, आम्ही त्याच्याविरुद्ध फॉर्म टाकतच नाही. म्हणजे त्या काळामध्ये ज्या काळात तलवार आणि भाल्यावर निवडणुका व्हायच्या, तिकडे आमचे घाणाळ साहेब राहायचे, तिकडे आम्ही राहायचो, त्या काळामध्ये आम्ही निवडून आलो. तो लोकांचा जर विश्वास तुम्ही संपादन केला, तुम्ही काम केलं, तर लोक तुमच्या पाठीमागे उभे राहतात. आणि मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस मी विद्यापीठ आंबेडकर कॉलेजमध्ये निवडून आलो, त्यावेळेस मी विद्यापीठामध्ये डेली बेसवरही काम करत होतो आणि विद्यापीठामध्ये नंतर मग सिनेटवर निवडून आलो. आपण मला या ठिकाणी दिली, आपण माझे शब्द, आपण माझे हात जर मजबूत केले नसते तर मी ह्या पदापर्यंत पोहोचू शकलो नसतो आणि तुमची सुद्धा सेवा करण्याची संधी मला मिळाली नसती. आपण मला या ठिकाणी पोहोचवलं, इथपर्यंत मला आणलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि मी लक्षात ठेवा की कोणी माजी कुलसचिव म्हणून जेव्हा माझा परिचय करतो ना, तर मला अजिबात गौरव वाटत नाही. पण फुले आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून जेव्हा कोणी माझा परिचय करतो ना, तर मला त्याच्यात जास्त गौरव वाटतो. कारण रजिस्ट्रार आज नाही उद्या रिटायर्ड होणार आहे, पण चळवळीचा कार्यकर्ता कधीच रिटायर्ड होणार नाही आहे. आणि मला रिटायर्ड व्हायचं नाही आहे, मला कार्यकर्ता म्हणून राहू द्या, एवढी विनंती आपणाला करतो. आणि आपण एवढ्या वेळपर्यंत इथे माझ्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेत, सगळ्या लोकांनी या ठिकाणी सहकार्य केलं, आपण मला ऐकून घेतलं. आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी त्या माटे मॅडम सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा प्रकर्षाने या ठिकाणी उल्लेख मी या ठिकाणी करेल. आपण सगळे लोक या ठिकाणी आलेत. आणि डॉक्टर पाराशर सर, अंसारी मैडम ने फोन किया था तो उन्होंने बोला कि मैं जबलपुर में हूँ, लेकिन जबलपुर से घर में नहीं जाऊंगा, सीधा इधर आऊंगा. तो त्यांचे सुद्धा फार महत्त्वाचं योगदान आपल्या एकंदरीत चळवळीमध्ये राहिलेलं आहे. तर त्यांचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी आपण ऐकून घेऊ. आणि त्यानंतर मग आपण इथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे सगळ्यांनी, तर आपण मग त्यांचा आपण या ठिकाणी आस्वाद घेऊ. जबलपूर आलेले आहेत तर त्यांचं आपण या ठिकाणी सगळ्यांनी आपण या ठिकाणी ऐकलंच पाहिजे. आपल्या सगळ्यांचं पुनश्च एक मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करून मी माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. जय भीम, जय भारत. समाज में जितना काम लड़के झगड़ के कई लोगों से, देखिए इस जब आदमी पद पर पहुंचता है उसको ही मालूम रहते हैं कि वो पद के कितने कांटे हैं. पूरे मेश्राम को कोई चीज़ थाली में नहीं मिली है कि लोग या बसा बसा तो मिल रहेगा. एक संघर्ष की गाथा है, छोटी से छोटी. जैसे आपने बोला नहीं हुआ काउंसिल अकाउंट ऑफिसर का, अब इनको प्रमोशन नहीं मिला, लोगों को झगड़े हुए, चीजें हुई, और अभी 4 दिन पहले तो अखबार में था पैसे नहीं मिल रहे, तो फोकट में मिल रहा क्या? अभी भी रिटायरमेंट के बाद भी कोर्ट में जाना पड़ रहा, चीजें आ रही हैं. तो यदि ये संघर्ष की जो चीज है, जिससे आपको सबको एजुकेशन में जो लोग हैं, एजुकेशन सेक्टर में जो लोग हैं, नागपुर से जो लोग हैं, उनको पूर्ण मेश्राम के ऊपर गर्व होना चाहिए कि उनकी इस चळवळी का आदमी उस पद पर पहुंचा और पद की गरिमा को बनाए रखा. ये सबसे बड़ी बात है. हमारे डिफरेंस होते थे, पूर्ण मेश्राम से फाइल पे दस्तखत करवा लेना और नोट लिखवा लेना, दबा दूँ संभव नहीं था. जो लोग आजकल लिख देते फटाफट फटफट लिख देते, सांगितलं तुम्ही करून टाका, असंभव था. तो ये कैसे हो सकता था? क्योंकि इनका जो वर्क था, चीज़ें थी, फाइनेंस अकाउंट ऑफिसर के नाम पे, रजिस्ट्रार के नाम पे चीज़ें. अरे हम आप बताइए, हमारा खुद का बिल नहीं मंजूर किया इन्हें. सोच, टेलीफोन का बिल तो 1300 रुपये नहीं किया, नहीं हो नहीं सकता. अब सोचिए, ये छोटी मोटी बात है, ये कन्विक्शन है और हमने उनका सम्मान किया. देखिए, जो आप कर रहे हो, आप अपने आदमियों को बिल्कुल दबाइए मत. आने वाले समय में इतना ट्रांसपेरेंटली चीजें होती जा रही हैं कि आपकी एक गलती आपको पीछे ला जाएगी. बहुत बड़ी बात है, क्योंकि आज अपने चारों तरफ ट्रांसपेरेंसी इतनी हो गई है कि चीजें आ गई हैं, वैसी चीजें बढ़ती चली जाएंगी. आज देखिए, हिरे खान हमारे गढ़चिरौली में ओपन कैटेगरी में सिलेक्ट हुए ना, कितनी मेहनत. तो ये क्या हिरे खान आज पहुंच गए? सिखाए हुए किसके चेले? रजिस्ट्रार बनना आसान है, पर रजिस्ट्रार बन के चलाना कितना कठिन है. नोट पे कैसे लिखना, कैसे अभिव्यक्ति करना, कैसे अपने सीनियर के सामने असहमति व्यक्त करना, एक टेक्निकल आर्ट्स है. ऐसा नहीं कि अंदर नहीं करूँगा, देख लेंगे, ऐसा नहीं. तो बोलने सामने कभी धमकी नहीं दी, नोट लिख दो, नोट भेज दें, आ गया नोट, लिखो चीजें. तो ये हम और आपको एक गर्व महसूस होता है. हमारा मत है
प्रकाश गंज भी हमारे मित्र बैठे हुए हैं, समझिए हमारे साथ एग्जीक्यूटिव काउंसिल में रहे। इनने एक पुतला लगाने की बात की कि एक पुतला लगाएंगे कैंपस में, दो पुतले लगाए। हमने कहा अच्छा लगाओ पुतले लगाओ, तुम लगाओ। धीरे धीरे इतने प्रपोज कर दिए, 7 पुतले वायुसेना थे, वो 7 पुतले प्रपोज हो गए। वो 7 पुतले में 4 करोड़ रुपए लगते थे, होता था। और जो पैसा देगा उसका लग जाए। वे पुतले आज तक राय देख रहे हैं, हम भी देखते हैं, वो भी देखते हैं। तो चीजों को कैसे कर प्रकाश, आज प्रकाश का जो नाम है ओपन कर दीजिए, ऐसा रिजर्वेशन वार्ड से नहीं है। आज समाज, सारे समाज को लेके चलने वाली बात। मैंने सोचो मस्जिद में गणेश जी बिठा दिए, कभी हो सकता था? चर्च में गणेश जी बैठे, ये सोच। और कभी किसी समाज ने अपोजिशन नहीं किया। ये अपने आप में इस बात को सोच कर सकते हैं कि मस्जिद में भी गणेश जी बिठा सकते हैं, तो मस्जिद के अल्लाह मियां को हम अपने घर में भी बिठा सकते हैं। ये चलने वाली बात नहीं। तो इसी चलावली की तरह, जैसे पूरन शाम का नाम, बात कहीं भी जाओ, कोई भी जो नेता होगा, आप बताइए दीक्षा भूमि में के पास जो कार्यक्रम चला, नागपुर में का एक स्टार बना, दलितों, गरीबों, शोषितों के लिए जानकारी नहीं मिलती थी। वो सारी की सारी चीज़ें पूरे सामने एक किताब छपवा के संघर्ष के रूप में पैसा निकलवा के उनमें उसका तो बंद नहीं हो गई। तो ये चीज देखिए, ये इस तरह से एक सामाजिक प्रतिबद्धता भी थी, अधिकारी का रौब भी था, और सबके साथ लेने की कल्पना थी, जो आज उनको इस स्थान पर पहुंचाती है कि हम सब इस समय उनके 64वें षष्ठी पूर्ति में उनके भागीदार हैं और उनके उस उज्ज्वल भविष्य की कल्पना करते हैं। आज सरांना 64 वर्ष पूर्ण होऊन 65 वर्षामध्ये सरांनी पदार्पण केलेले आहे। त्यानिमित्ताने आज आमच्या महाविद्यालयाच्या वतीने 64 पूर्ती अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय न्यायमूर्ती किशोरजी रोही सर या ठिकाणी या 64 पूर्ती अभिष्ट चिंतन सोहळ्याचे अध्यक्ष राहिले आणि त्यांनी आपला व्यस्त वेळ देऊन या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करते। तसेच माननीय भदंत हर्षबोधी सर हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांनी सुद्धा सरांना शुभाशीर्वाद दिल्या, त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करते। यानंतर माननीय राहुलजी पांडे सर राज्य माहिती आयुक्त यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपले विचार व्यक्त केले। माननीय ॲडव्होकेट अभिजितजी वंजारी पदवीधर मतदारसंघाचे आमदार यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दर्शवली, मार्गदर्शन